समास 9 संदेहवारण. ब्रह्मा आणि ब्रह्मांड किंवा विश्व यांचा परस्पर संबंध काय, असा प्रश्न श्रोता विचारत आहे. ब्रह्म सूक्ष्म असल्याने ब्रह्मांडाचा भेद करून त्यात राहते हे ठीक, पण स्थूल जड ब्रह्मांड ब्रह्मात कसे राहते हे येथे समजावून सांगतायत. ब्रह्मा आणि आकाश यात बरेच साम्य असल्याने आकाशाचे उदाहरण घेऊन सांगतात की आकाशात काहीही निर्माण झाले तरी आकाश बाजूला सारलं जात नाही. अत्यंत जड कठीण अशा पृथ्वीमध्येही सूक्ष्म असे गगन म्हणजे पोकळे असतेच की नाही. याप्रमाणेच ब्रह्मामध्ये विश्व आणि विश्वामध्ये ब्रह्म राहते. जेव्हा दृष्टिकोन बदलू लागतो, विशाल होऊ लागतो, तेव्हा ब्रह्मांड ब्रह्मामध्ये अगदी दर्यामे खसखसप्रमाणे भासते. मगच मिथ्या विश्वाचे खरे स्वरूप कळून येते. म्हणूनच श्रोत्यांनी विवेक करावा. श्रीराम. ब्रह्मभेदिता भेदेना ब्रह्मछेदिता छेदेना ब्रह्म परते होयेना केले तरी. ब्रह्मखंडेना अखंड ब्रह्मी नाही दुसरे बंड तरी कैसे हे ब्रह्मांड सिरकलेमध्ये. पर्वत पाषाण शिळा शिखरे नाना स्थळे स्थळांतरे भूगोळ रचना कोण्या प्रकारे झाली परब्रह्मी. भूगोळ आहे ब्रह्मामध्ये ब्रह्म आहे भूगोळामध्ये पाहता एक एकामध्ये प्रत्यक्ष दिसे. ब्रह्मे ब्रह्मांड भेदिले हे तो पाहता नीटच झाले परी ब्रह्मास ब्रह्मांडे भेदिले हे विपरीत दिसे. भेदिले नाही म्हणावे तरी ब्रह्मी ब्रह्मांड स्वभावे हे सकळास अनुभवे दिसत आहे. तरी हे आता कैसे झाले विचारून पाहिजे बोलिले ऐसे श्रोती आक्षेपिले आक्षेपवचन. आता याचे प्रत्योत्तर सावध ऐका निरोत्तर येथे पडिले की विचार संदेहाचे. ब्रह्मांड नाही म्हणो तरी दिसे आणि दिसे म्हणो तरी नासे आता हे समजती कैसे श्रोते जन. आकाशी दीपास लाविले दीपे आकाश परते केले हे तो घडेना पाहिले पाहिजे श्रोती. आपतेज अथवा पवन सारू न शकती गगन गगन पाहता सघन चळेल कैसे. अथवा कठीण झाली मेदिनी तरी गगने केली चाळणी पृथ्वीचे सर्वांग भेदुनी राहिले गगन. याची प्रचित ऐसी असे जे जडत्वा आले तितुके नासे आकाश जैसे तैसे असे चळणार नाही. वेगळेपणे पहावे तयास आकाश म्हणावे अभिन्न होता स्वभावे आकाश ब्रह्म. पंचभूतामध्ये वास म्हणून बोलिजे आकाश भूतांतरी जो ब्रह्मांश तेची गगन. प्रत्यक्ष होते जाते अचळ कैसे म्हणावे त्याते म्हणून या गगनाते भेदिले नाही. पृथ्वी विरोन उरे जीवन जीवन नसता उरे अग्न अग्न विझता उरे पवन तोही नासे. मिथ्या आले आणि गेले तेणे खरे ते भंगले ऐसे हे प्रचितीस आले कोणे परी. आकाश तत्वामध्ये वायू तेज जल पृथ्वी ही तत्वे निर्माण होतात. कालांतराने ती उलट्या क्रमाने नाहीशी होऊन परत फक्त आकाश तत्व उरते. अशा प्रकारे खऱ्यामध्ये मिथ्या वस्तूंचा भास झाल्याने खरे भंगले असे वाटते
परंतु तो भासच असतो. अज्ञानामुळे असा भ्रम निर्माण होतो. लटिक्याने उदंड केले तरी आमुचे काये गेले, केले म्हणताच नाथिले शहाणे जाणती. सागरामध्ये खसखस तैसे परब्रह्मी दृश्य, मती सारिखा मती प्रकाश अंतरी वाढे. मती करिता विशाळ कवळो लागे अंतराळ, पाहता भासे ब्रह्मगोळ कवीठ जैसे. आपण विवेके विशाळला मर्यादे वेगळा झाला, मग ब्रह्मगोल देखिला वटबीज न्याये. म्हणजे वडाच्या बीसारखं अगदी छोटं दिसतं. होता त्याहून विस्तीर्ण वटबीज कोटी प्रमाण, आपण होता परिपूर्ण काहीच नाही. आपण भ्रमे लहानाळला केवळ देहधारी झाला, तरी मग ब्रह्मांड त्याला कवळेल कैसे. वृत्ती ऐसी वाढवावी पसरून नाहीच करावी, पूर्ण ब्रह्मास पुरवावी चहूकडे. येथे फिटली आशंका श्रोते हो संदेह धरू नका, अनुमान असेल तरी विवेका अवलोकावे. विवेके तुटे अनुमान, विवेके होये समाधान, विवेके आत्मनिवेदन मोक्ष लाभे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे संदेहवारण नाम समास 9वा. श्रीराम.